रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज चरित्र हे आपण श्रवण करत आहोत. तत्पूर्वी संत एकनाथ महाराजांच्या पूर्वीची सामाजिक स्थिती कशी होती हे आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातील हिंदू राजा रामदेवराय याचा पराभव होऊन तेथे मुसलमानी राजांचा अंमल सुरू झाला. सांस्कृतिक दृष्टीने हा काळ ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव यांचा होता. त्यानंतर मुस्लिम राजांनी आपले पाय घट्ट रोवले आणि हळूहळू आपल्या क्रौर्याची पकड आवळणे केले. संत एकनाथांच्या काळापर्यंत ही पकड एकदम घट्ट आणि मजबूत झाली होती. शेतीवाडीत आलेल्या पिकांचे फक्त नेत्रसुखच शेतकऱ्यांना मिळायचे. खपाटीस गेलेले पोट बांधून कष्ट करायचे आणि ऐन तोंडास घास घालण्याच्या वेळी लुबाडणूक, अरेरावीने पळवापळवी यामुळे आवंढा गिळून हताशपणे पाहत राहण्यापलीकडे शेतकरी काही करू शकत नव्हता. डोळ्यांदेखत मुली बाळी, सुना, पत्नीची अब्रू लुटली जात असल्याचं पाहायचं दुर्दैव त्यांच्या नशिबी आलं होतं. मुसलमान राजांना राज्यप्रसाराच्या लालसेबरोबरच धर्मप्रसाराची सुद्धा जबरदस्त लालसा होती. त्यामुळे महाराष्ट्राचे धार्मिक जनजीवन घायाळ झाले होते. जनतेत या सर्वांविरुद्ध संघर्ष करण्याची सुद्धा शक्ती उरली नव्हती. जगण्यापुरती त्यांच्या कुडीत फक्त धुगधुगी तेवढीच शिल्लक राहिली होती. एकनाथांचा काळ म्हणजे इसवी सन 1533 ते 1599 हा होता. या काळात या मुसलमानी बादशहांचे शासन चांगले स्थिर झाले. आदिलशाही आणि निजामशाही अशी या शासनाची विभागणी झाली होती. आता या दोन शाह्यांच्या कचाट्यात महाराष्ट्र सापडला होता. संत नामदेवांच्या कालखंडानंतरच्या सुमारे 200 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये राजकीय आणि धार्मिक आक्रमणांना तोडीस तोड प्रत्युत्तर देऊ शकतील अशा पराक्रमी, शूर, कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा समाजात पूर्णपणे अभावच दिसून येत होता. सारे क्षात्र तेज लयाला गेल्यासारखे वाटत होते. झालेल्या केविलवाण्या परिस्थितीचे कोणालाच काही वाटेनासे झाले होते. इसवी सन 1564 मध्ये तालिकोट येथे झालेल्या युद्धात हिंदूंचे मोठे आशास्थान असलेल्या प्रबळ अशा विजयानगरच्या साम्राज्याचा अंत झाला. त्यामुळे हिंदू धर्मीयांच्या सामाजिक जीवनात आणि व्यक्तींच्या हृदयात भयान काळोख दाटून गेला. काही छोट्या छोट्या क्षेत्रांत काही सरदार संघर्ष करीत होते, तर काही संत आपल्या वाणीने, उपदेशाने प्रभाव पाडून समाज जीवनात चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. संत एकनाथांसारखे एक प्रभावी धार्मिक जागृतीचे केंद्र प्राप्त होताच सारे संघर्ष करणारे छोटे छोटे सरदार व मृतप्राय झालेल्या समाजातील माणसे संघटित होऊ लागली. त्यांच्यातील स्वाभिमान जागृत होऊ लागला, जो तो संघर्षासाठी सिद्ध झाला. आपल्या समर्थ पराक्रमाने मुसलमान शासनाच्या छातीत धडकी भरवू लागला. त्यांच्या सिंहासनाला हादरे बसू लागले. पायाखालची वाळू घसरू लागली. मग आपले शासन व्यवस्थित चालविण्यासाठी येथील जनतेचीच मदत घेण्याचा डाव मुसलमान प्रशासनाने आखला. सैन्यात काही स्थानिक लोकांना नोकरीस ठेवले. बुऱ्हाणपूरच्या निजामाला कुमरसेन नावाच्या ब्राह्मण व्यक्तीस आपला मुख्य प्रधान म्हणून नेमून घ्यावे लागले. मग इथलीच माणसे शत्रू पक्षांकडून इथल्याच माणसांविरुद्ध लढू लागली. इथल्या लोकांचे सहकार्य जर मुसलमान शासकांनी घेतले नसते तर संपूर्ण समाज मानसात धगधगणाऱ्या असंतोषाच्या ज्वालामुखीचा भयंकर स्फोट होऊन पराक्रमाच्या लाव्याने सारे मुसलमान शासन जाळून भस्मसात करून टाकले असते. संत एकनाथांचे गुरु श्री जनार्दन स्वामी
यांनी स्वतःच्या तेजस्वी पराक्रमाने कर्तृत्वाने मुसलमान शासनाचे प्रमुख केंद्र असणाऱ्या दौलताबाद किल्ल्याच्या प्रमुख किल्लेदाराचे पद प्राप्त केले होते. त्यांचा मुसलमान राजांवर किती प्रभाव होता हे कळण्यासाठी त्यावेळची एक घटनाच आपणास पुरेशी आहे. श्री जनार्दन स्वामी दत्तात्रेयांचे कट्टर उपासक होते. त्यांनी दत्त संप्रदायाचीच दीक्षा घेतलेली होती. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत उपासनेचा गुरुवार हा प्रमुख दिवस होता. पण मुस्लिम धर्मीयांचा शुक्रवार हा नमाजाचा दिवस. वर सांगितल्याप्रमाणे दौलताबादेत मुसलमानांचे शासन असून सुद्धा नमाजाचा दिवस म्हणून शुक्रवारी सुट्टी न देता गुरुवारी सुट्टी दिली जात असे. याच सुमारास बहामनी राज्य, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि बिदरशाही ही मुसलमानी शासनाची 5 प्रमुख अशी सत्ता केंद्रे आता स्वार्थापायी आपापले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आपापसांतच लढाया करू लागली होती. यासाठी त्यांनी हिंदू धर्मीय सरदारांची मदत घेणे अत्यंत गरजेचे वाटू लागले होते. दीर्घकाळ राज्याची सत्ता निरंकुशपणे आपल्याच हातात राहिल्याने मुसलमान शासन आता ऐश आरामी विलासी बनले होते. त्यामुळे सारखे सारखे लढाया करण्याची त्यांची प्रवृत्ती कमी झाली होती. परिणामी बाह्य संघर्ष कमी होऊन धार्मिक म्हणजेच सांस्कृतिक संघर्ष तीव्र होत चालला होता. उत्तरेकडचे, दक्षिणेकडचे आणि भारताबाहेरचे परदेशस्थ मुसलमान हे एकमेकांना श्रेष्ठ कनिष्ठ मानायला लागले होते. स्थानिक झगड्यांचा संघर्षांचा निकाल ते आपल्या लोकांच्याच बाजूने देऊ लागले. त्यामुळे पीर आणि दर्ग्याची पूजा करणाऱ्या हिंदू भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. सुफी संत त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरू लागले होते. पैठण शहर हे त्या काळी एक महान धर्मपीठ होते. अनेक विद्वान पंडित तेथे धर्मशास्त्राध्यापन करीत असत. म्हणून तेथे धर्मशास्त्र शिकण्यास येणाऱ्यांची संख्याही फार मोठी होती. पण तरी सुद्धा या नगरीमध्ये संत एकनाथांसारख्या शांत, सत्वशील, सोशिक व्यक्तिमत्वाच्या अंगावर पानाच्या पिचकाऱ्या टाकणाऱ्यांपर्यंत या मुस्लिम माणसांची मजल गेली होती. शासन त्यांच्या बाजूनेच न्याय देत असल्याने त्यांची एवढी हिंमत होत होती. सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी स्वाभिमानाची विक्री करून, मातृभूमी प्रेम गुंडाळून ठेवून परकीय शासकांची नोकरी स्वीकारण्याची स्पर्धा महाराष्ट्रात सुद्धा राजस्थान सारखीच चालू होती. शर्मेची बाब म्हणजे आपल्या तरुण सुना मुली यवनांच्या चरणी अर्पण करून पद, पैसा, प्रतिष्ठा मिळवण्यास सुद्धा लोक मागे पुढे पाहत नव्हते. अशा मेलेल्या मनाच्या प्रेतवत समाजात स्वाभिमान जागृत करून तेजस्विता भरण्याचे, चैतन्य भरण्याचे काम संत एकनाथ महाराजांनी मोठ्या कुशलतेने केले. ज्याप्रमाणे पंजाब प्रांतात इसवी सन 1563 ते 1606 या काळात शिखांचे धर्मगुरू संत अर्जुन सिंगजी यांनी मरगळलेला समाज जागृत केला होता, त्याच प्रकारचे हे संत एकनाथांचे कार्य होते. परदेशी आक्रमणांनी लुळ्या पांगळ्या झालेल्या आणि श्रद्धास्थाने भंग पावल्यामुळे निराश आणि उदास झालेल्या समाजाला संत एकनाथांच्या कार्यामुळे, त्यांच्या उपदेशामुळे नवसंजीवनी प्राप्त झाली होती. या उदाहरणावरून आपणास असे दिसून येईल की अगदी सनातन काळापासून भारतात ते साधू संत होऊन गेले ते सर्व धार्मिक साधनेत किंवा परमार्थ साधनेतच मग्न होते असे नाही. ते फक्त व्यक्तिगत मोक्षप्राप्तीचा विचार करीत होते, समाजाचे त्यांना भानच नव्हते असेही नाही.
या संतांनीच खरे तर समाज संघटनाचा प्रयत्न केला. समाजातील मरगळ दूर करून त्यांच्यात स्वाभिमान भरून समाजाचा उद्धार केला. थोडक्यात म्हणजे व्यक्तीच्या हिताचे समाजकारणही त्यांनी केले. काहींनी तर थेट राजांना राजकारणातही मार्गदर्शन केले. म्हणूनच भारताची संस्कृती टिकवून ठेवण्यात तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या सैनिकांइतकेच संतांचेही स्थान महत्त्वाचे आहे. इसवी सनच्या आधीपासून भारतात सामाजिक समतेचा पुरस्कार या संतांनीच केला. केवळ ते पुरस्कार करून थांबले नाहीत, तर आपल्या उपदेशामधून आणि स्वतःच्या आचरणाने या सामाजिक एकतेचा प्रचार व प्रसार सुद्धा केला. अशा प्रकारची समतावादी दृष्टी असणाऱ्या संतांपैकी एक संत म्हणजे श्री एकनाथ महाराज हे होते. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी मुसलमान धर्माचे लोक सुद्धा येत असत. ही एक आश्चर्य वाटण्याजोगी विशेष गोष्ट होती. श्री संत नामदेवांप्रमाणेच संत एकनाथांनी महाराष्ट्राची सरहद्द ओलांडून महाराष्ट्राबाहेरही भागवत धर्माचा समतेचा प्रसार केला. अंधश्रद्धा, दांभिकपणा, खुळ्या कल्पना, बुरसटलेल्या परंपरा, ढोंगीपणा यांसारख्या समाजघातक गोष्टींवर तिखट शब्दांत पण स्पष्टपणे कडक हल्ले चढविले. भागवत धर्माची पताका पंजाबात नेऊन फडकवत ठेवणारे संत नामदेव यांनी इसवी सन 1350 मध्ये समाधी घेतली. त्यांच्या आधी ज्ञानदेव निवृत्तीनाथही समाधीस्थ झाले होते. या वेळेपर्यंत मुसलमान सत्ताधीशांची पकड घट्ट झाली होती. भक्त पुंडलिक, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी जनमानसांच्या हृदयांमध्ये रुजविलेल्या भागवत धर्माची स्थिती कठीण होऊ लागली. एकता, साधुता, समता सांगणारा हा धर्म क्षीण होऊ लागला होता. मुसलमान धर्माचा प्रसार व प्रचार वाढू लागला होता. अशा कठीण काळात हिंदू धर्माचे अस्तित्व टिकविणे आवश्यक होते. त्यासाठी जनतेची मने जिवंत राहणे गरजेचे होते. रक्तामध्ये जोश भरणे आवश्यक होते. नेमक्या अशा अतिशय आवश्यक काळातच संत एकनाथांचा जन्म झाला होता. जणू एकनाथांच्या रूपाने भागवत धर्माला नवसंजीवनी प्राप्त झाली होती. एकनाथांचे पणजोबा भानुदास हे परम विठ्ठल भक्त होते. ते दरवर्षी आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी करत असत. चंद्रभागा नदीकाठच्या वाळवंटात ते नामसंकीर्तनात अगदी तल्लीन होऊन जात असत. खरे तर भानुदास मूळचे सूर्याचे उपासक. त्यांच्या उपासनेने प्रसन्न होऊन बालपणीच सूर्याने त्यांना ब्राह्मणाच्या वेशात साक्षात दर्शन दिले होते असे म्हणतात. एकवीरा देवी ही या घराण्याची कुलदेवता होती. पण पुढे मात्र भानुदास हे विठ्ठल भक्तीतच पूर्ण रंगून गेले. त्यांच्या काळात देवगिरीचा हिंदू राजा कृष्णदेव राय याने पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती आपली राजधानी देवगिरी येथे नेली होती. ती मूर्ती भानुदासांनी आपल्या उपासनेच्या बळावर परत पंढरपूर येथे आणली. अशा प्रकारे मुसलमान धर्मप्रचारकच्या आघाताने क्षीण होत जाणारा भागवत धर्म त्यांनी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. ही परंपरा खंडित होऊ दिली नाही. भानुदास हे अतिशय दृढनिश्चयी आणि सत्वसंपन्न अशा व्यक्तिमत्वाचे होते. भानुदासांनी आपल्या मुलाचे व नातवाचे ठेवलेले नाव हे त्यांच्या सूर्योपासनेचे द्योतक होते. त्यांच्या मुलाचे नाव चक्रपाणी आणि नातवाचे सूर्यनारायण असे होते. सूर्यनारायण यांचा मुलगा म्हणजेच संत एकनाथ. सूर्यनारायण हे सुद्धा परमभक्त विद्वान पंडित होते. काशीहून पैठण
येथे येणारे विद्वान पंडित त्यांच्याबरोबर धर्मशास्त्रावर चर्चा करीत असत. या पंडितांना यातूनच सूर्याजी पंतांची थोरवी कळून येत असे. ते सुद्धा श्री विठ्ठलाचे भक्त होते. बाहेर गावाहून येणारे बहुतेक विद्वान पंडित हे पाहुणे म्हणून त्यांच्या घरीच राहत असत. विठ्ठल हे विष्णूचेच रूप मानले जाते. विष्णूने जे अवतार घेतले असे म्हटले जाते, त्यात 8वा अवतार श्रीकृष्णाचा होता. विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच रूप होय. सूर्य म्हणजे भग सविता विष्णू असे सांगितले जाते. या परंपरेत विकसित झालेला धर्म तो भागवत धर्म. म्हणूनच या धर्माच्या उपासनेचे दैवत श्री विठ्ठल हे आहे. अशा तऱ्हेने नाथांच्या घराण्यात पूर्वी चालत असलेली सूर्योपासना ही विठ्ठल भक्तीमध्ये परावर्तित झाली. अशा प्रकारे हा झालेला बदल ही स्वाभाविक घडलेली अशीच एक क्रिया आहे. यात नवल वाटण्यासारखे किंवा उलट सुलट असे काहीही घडलेले नाही. सूर्याजी पंतांच्या पोटी इसवी सन 1533 मध्ये फाल्गुन वद्य षष्टीला एकनाथांचा जन्म झाला. असे म्हणतात की भानुदास यांनी श्री विठ्ठलाला प्रार्थना केली, तेव्हा श्री विठ्ठलाने त्यांना वर दिला की मी तुझे वंशी अवतार घेईन साचार निश्चिती. यानुसार श्री विठ्ठलांनीच भानुदासांच्या वंशात सूर्याजी पंतांच्या पोटी जन्म घेतला. एकनाथांचा जन्म गोदावरी नदीच्या काठी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण नगरीत झाला. त्यांच्या आईचे नाव होते रुक्मिणीबाई. नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला. मूळ नक्षत्र हे त्यावेळी जन्म घेणाऱ्या बाळाच्या आई वडिलांना घातक असते असे म्हणतात. घडलेही तसेच. एकनाथांच्या अगदी लहानपणी 6 महिन्यांच्या अंतरात त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच त्यांचा सांभाळ, त्यांचे पालन पोषण त्यांचे आजोबा श्री चक्रपाणी यांनी केले. स्वतःच्या जन्माविषयी नाथ एका अभंगात म्हणतात, मुळींच्या मुळी एका जन्मला, माय बापे थोर धाक घेतला, कैसे मूळ नक्षत्र आले कपाळा, स्वये लागलो दोहींच्या निर्मुळा, शांती करिता अवघ्यांची शांती, मुळी लागोनिया लाविली ख्याती, एका जनार्दनी मुळीच्या गोष्टी, माये सगट सगळा बापची घोटी. पुढे नाथ मोठे झाल्यावर निरूपण करतात. अशीच रूपकांची रेलचेल करून आध्यात्मिक किंवा गूढगम्य भाषेत ते बोलत, लिहित असत. अर्थात यात असलेले रूपक सोडले तर आपण मूळ नक्षत्रांवर जन्माला आलो व आपल्या लहानपणीच आई वडील दोहोंचे निधन झाले एवढा अर्थ मात्र यातून निघू शकतो. भगवत भक्त व दृढनिश्चयी अशा आजोबा आणि पणजोबांच्या कुळात आपला जन्म झाला म्हणून धन्य झालो असे त्यांना वाटते असे ते म्हणतात. धन्य निजभाग्याची लीळा, आलो वैष्णव कुळा जन्मोनी. एकनाथ जन्मले तेव्हा ते चांगले गुडगुडीत होते. थोडे मोठे होऊन खेळू लागल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर विशेष तेज दिसू लागले. ते आजी आजोबांच्या मांडीवर खेळत तेव्हा स्वतः हसत राहत व दुसऱ्यांनाही हसवत राहत असत. घरातल्या सगळ्यांचा ते अतिशय लाडके बाळ झाले होते. त्यांना खेळविताना किंवा त्यांच्याबरोबर खेळताना सगळ्यांनाच आनंद व्हायचा, विरंगुळा वाटायचा. एकनाथांचे आई वडील दोघेही वारले तेव्हा आजोबा चक्रपाणी यांना फार मोठा मानसिक धक्का बसला. अगदी लहान मुलासारखे ते मोठमोठ्याने रडत होते. पैठणमधील अनेक विद्वान पंडित
प्रतिष्ठित लोक येऊन त्यांची समजूत काढीत होते. तरी पण त्यांचा शोक त्यांना आवरता येत नव्हता. देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार असलेले जनार्दन स्वामी हे या घराण्याचे जुने मित्र. ते दौलताबाद येथे राहत असत. त्यांना ही बातमी कळाली. ते स्वतः येऊन चक्रपाणींना भेटले, त्यांची समजूत काढली आणि म्हणाले, दुःख आवरा. विधी लिखित घडून गेलं, पण लक्षात ठेवा, हा मुलगा मोठा भाग्यवंत आहे. तो अनाथ असला तरी पुढे तोच अनाथांचा नाथ होईल. मोठं नाव कमवेल. माझा आशीर्वाद आहे.